स्पर्धेसाठी आलेले आहे. त्यानंतर विनायकजी देवळीकर यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यानंतर सारंग आणि सम्राट कांतीलाल देवळीकर यांच्याकडून 5,000 रुपयाचे देणगी आणि आपण पाहतोय टी शर्ट्स स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर दीपक चिभोरे यांच्याकडून आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी होम थिएटर स्पॉन्सर झाला आहे. त्यानंतर हरेशी देवळीकर यांच्याकडून ट्रॉफी ही स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर बालारामजी शिकारी आणि अरुणजी रायकर ही एवन जोडी आहे याच परिसरातील. त्यांच्याकडे पाहतोय 2,500 म्हणजे एवन जोडीकडून देखील 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यानंतर सुनीलजी गांजारी यांच्याकडून 1,500 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यानंतर पप्प्या पाटील यांच्याकडनं देखील 3,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यानंतर हर्षजी देवळीकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर योगेशजी देवळीकर यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलं आहे. त्यानंतर बंडू खरपडे यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आले आहे. गुरुनाथ गांगोडा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलं. राम पवार यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलेलं आहे. यज्ञेश मुकादम, नितीन मस्तान आणि प्रसाद खारकंडी, तन्मय भुरे, उत्कर्ष मुकादम, संदेश मुकादम यांच्याकडनं देखील आपल्याला भरपूर मोठं सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर नागेश बांद्रे यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये कोल्ड्रिंक्स आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी स्पॉन्सर झालेत. त्यानंतर रुपेश पवार यांच्याकडून देखील आपल्याला सहकार्य आले. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरची ट्रॉफी त्यांच्याकडनं आलेला आहे. त्यानंतर भानुदासजी मुकादम यांच्याकडनं 4 दिवस पाणी आपल्याला स्पॉन्सर केलं गेलं या स्पर्धेसाठी. आपण पाहुण्यांचा आदर सत्कार इथे करणार आहोत. आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय यज्ञेश मुकादम, नितीन मस्तान, प्रसाद खरकंडी, तन्मय भुरे, उत्कर्ष मुकादम आणि संदेश मुकादम यांच्याकडनं हे 4 ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर झाले. चला बसून घ्यायचं आहे सर्व संघाने. चला ओमसागर ब्राह्मणगाव टीम आपण देखील बसून घ्यायचं आहे. उमेश दादांना विनंती असेल आपण आमच्या स्टेजवरती या. आपण पाहुण्यांचा आदर सत्कार इथे करणार आहोत आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा हा इथे पार पाडला जाईल. चला उमेश दादा या आपण. चला पूर्ण देवेश ग्रुपला विनंती असेल आपण आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. चला आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करतोय. ज्यांनी आपल्याला 4 दिवस पाणी या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलं. सन्माननीय भानुदासजी मुकादम साहेबांचा इथे आदर सत्कार केला जाईल. त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय, केशव हिलीम याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. भानुदासजी मुकादम साहेबांचा आदर सत्कार इथे केला जातोय. 4 दिवस आपल्याला पाणी या स्पर्धेकरता आपण पाहतोय आणि स्पॉन्सर केलं आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. बघा अरुणशी वळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. उमेशजी मुकादम यांचे क्लासमेट आहेत, वर्गमित्र, आणि त्यांचं देखील आगमन झालंय. आणि आता आपण पाहतोय त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जाणार आहे. उमेशजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय माईची उपदेणारी शाल. बघा क्लासमेट भरपूर दिवसानंतर मिळालेत. बघा जवळ राहतात मात्र भरपूर दिवसानंतर मिळालेत या क्रिकेटच्या मैदानावरती आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. चला हर्षजी देवलीकर आपण देखील या. चला हर्षदी देवलीकर आपण द्या. त्यानंतर सदानंदची मुकादम आपणास देखील विनंती असेल आपण देखील आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. यानंतर आपण आदर सत्कार करतोय
दयानंदजी देवळीकर यांचा आदर सत्कार केला जाईल. सन्माननीय दयानंदजी देवळीकर यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे या स्पर्धेकरता. केशव महेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. पाहुण्यांचं खूप खूप आभार. त्यानंतर आपण पाहतोय त्यानंतर सन्माननीय दिलीपजी भोईर साहेबांचा देखील आदर सत्कार ते केला जाईल. त्यांच्याकडे देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. महेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. सन्माननीय रोशनजी वैती आपणास विनंती असेल आपण देखील आमच्या स्टेजवरती यायचं आहे. आपण पाहतो या मैदानावरती आपण पाहतो पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. मैदानावरती टँकरने पाणी मारलं होतं. मी त्यांना विनंती करतो आपण देखील या आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं. त्यानंतर आपण सदनची मुकादम साहेबांचा आदर सत्कार करतोय. त्यांच्याकडनं देखील आपल्या आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे आणि त्यांचा आदर सत्कार हा इथे केला जाईल. रुपेश मुकणे आपण या. रुपेश मुकणे याच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. आपण पाहतोय जो मंडप आपण पाहतोय त्याचा पूर्ण खर्च सदन दादांकडून नक्कीच दिला गेला या स्पर्धेचा. आपण पाहतोय दुर्गा माता एंटरप्राइजेस तसेच देवेश एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण पाहतोय जो मंडपचा जो पूर्ण खर्च आहे तसेच लाईव्हचा खर्च देवेश एंटरप्राइजेसच्या देवेश ग्रुप आणि देवेश एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून पूर्ण खर्च हा केला गेलाय. त्यानंतर आपण आदर सत्कार ते करणार आहोत एवन जोडी या परिसरातील एवन जोडी बालाराम जी शिकारी आणि अरुणजी रायकर यांचा हा आदर सत्कार इथे केला जाईल. मी दोघांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. बालारामजी शिकारी आणि अरुणजी रायकर ही एवन जोडी आहे आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जाईल. ओंकार हेलिम यांच्या शुभांच्या आपण त्यानंतर आपण आदर सत्कार करणार आहोत हर्षदजी देवळीकर यांचा आदर सत्कार करतोय ज्याने आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी स्पॉन्सर केल्या या स्पर्धेसाठी. राजेश भोईर आपण यायचं आहे. राजेश भोईर आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. चला राजेश भोईर या लगेच. हर्षदजी देवळीकर ज्याने आपल्याला या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज स्पॉन्सर केल्यात आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर सुनीलजी गांजारी साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती यायचं आहे. आपल्याला बॉल्स स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेकरता. चला त्यानंतर प्रणयजी मुकादम या आपला आदर सत्कार ते केला जाईल. चला त्यानंतर यज्ञेश मुकादम आणि नितीन मस्तान, प्रसाद खारकंडी, तन्मय भुरे आणि उत्कर्ष मुकादम, संदेश मुकादम या आपला आदर सत्कार ते केला जाणार आहे. चला आपण या स्पर्धेसाठी भरपूर मोठं सहकार्य केलेलं आहे. 4 ट्रॉफीज यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेल्या आहेत. आपण पाहतो यज्ञेश मुकादम, नितीनजी मस्तान, प्रसादजी खारकंडी आणि तन्मय भुरे
तसेच उत्कर्ष मुकादम आणि संदेश मुकादम. चला त्या अगोदर आपण रोशन वैद्य यांचा आदर सत्कार करूया. आपण पाहतोय या मैदानासाठी आपण पाहतोय ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली होती, पाण्याची टँकरची व्यवस्था. चला भुरे, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर आदर सत्कार केला जाईल प्रणयजी मुकादम यांचा आदर सत्कार केला जाईल. आपण पाहतो या तिसऱ्या क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे 8,000 रुपये ते आपल्याला त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी मी रुपेश याला विनंती करतोय. चला रुपेश या लगेच. बघा सुरेश देखील आहे त्यांच्यासोबत वॉटर सप्लायर आणि त्यानंतर प्रसाद आणि तन्मय या प्रसाद आणि तन्मय. चला आपण दोघांचा सत्कार करूया. चला या प्रसाद आणि तन्मय. चला प्रसाद आणि तन्मय याचा आदर सत्कार ते केला जाईल. नागेश पवार या. चला लगेच नागेश पवार. चला यज्ञेश आणि नितीन मस्तान आपण देखील रेडी राहायचंय. आपला देखील आदर सत्कार हा केला जाणार आहे. मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेकरता लाभलेलं आहे. यानंतर आपण नितीन मस्तान आणि संदेश मुकादम याचा सत्कार करतोय. नितीन मस्तान आणि संदेश मुकादम यांचा देखील आदर सत्कार केला जाईल आणि त्याचा सत्कार करण्यासाठी महेश पवार यांना विनंती करतोय. महेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. नंतर दीपकजी भुरे आपण देखील यायचं आहे. दीपकजी भुरे ज्याने आपल्याला होम थिएटर सिरीज साठी उपलब्ध करून दिला या स्पर्धेकरता त्यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. त्यानंतर हरीश देवलीकर आपण देखील यायचं आहे. त्यांच्याकडून आपल्या सिरीजसाठी ट्रॉफी आलेली आहे. आपण पाहतो दीपकजी भुरे यांच्याकडून आपण पाहतो होम थिएटर आलाय. त्यानंतर हरीश देवलीकर यांच्याकडून सिरीजसाठी ट्रॉफी आलेली आहे आणि त्यांचा हा आदर सत्कार ते केला जाणार आहे. दीपकजी भुरे यांचा आदर सत्कार ते केला जातोय. त्यांच्याकडून आपल्याला होम थिएटर आलेला आहे सिरीज करता. त्यानंतर हरीश देवळीकर यांचा देखील आदर सत्कार केला जाणार आहे. सिरीजसाठी ट्रॉफी त्यांच्याकडे आलेली आहे. पाहतोय अजित हिलीम यांच्या शुभ हस्ते हरीश देवळीकर यांचा देखील सत्कार केला जातोय. पप्प्या पाटील असतील तर आपण यायचं आहे. पप्प्याजी पाटील आपला देखील आदर सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर उत्कर्ष मुकादम आणि यज्ञेश मुकादम. चला उत्कर्ष या. आपला देखील आदर सत्कार केला जाणार आहे. यज्ञेश आणि उत्कर्ष.
बारक्या दादा भुरे जर असतील तर आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती या, आपला देखील आदर सत्कार हा केला जाणार आहे. तसेच विजयजी भुरे, शिवाजी दादा आपण जर असाल तर आपण देखील या, आपल्याकडनं भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी झालेलं आहे. त्यानंतर सारंग देवळीकर यांचा देखील आदर सत्कार हा केला जाणार आहे. सारंग या आपण, सारंग जर आपण असा आला असाल तर या. त्यानंतर नागेशी बांद्रे साहेबांचा देखील आदर सत्कार हा केला जाणार आहे. त्यांच्याकडे आपल्याला कोल्ड्रिंक्स हे उपलब्ध करून दिले गेले होते आजच्या दिवसामध्ये. नागेशी बांद्रे साहेबांचा हा आदर सत्कार इथे केला जाणार आहे. चला योगेश देवळीकर साहेब जर आपण इथे असाल तर आपण देखील या. सन्माननीय योगेश देवळीकर साहेबांचा देखील आदर सत्कार केला जाणार आहे. त्यांच्याकडे आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. आपण नागेशी बांद्रे साहेबांचा इथे आदर सत्कार इथे करतोय. त्यानंतर आपण सत्कार करतोय रुपेश पवार यांचा, ज्याने आपल्याला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे या स्पर्धेकरता. त्यानंतर गुरुनाथ गांगोडा आणि राम पवार, गुरुनाथ गांगोडा आणि राम पवार या आपला देखील आदर सत्कार केला जाणार. या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य दिले त्यांनी आणि त्यांचा देखील आदर सत्कार इथे केला जाणार आहे. राजेश यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. आपण पाहतोय फुल ना फुलाची पाकळी या स्पर्धेकरता त्यांच्याकडनं देखील आलेली आहे. त्यानंतर बेंडू खरपडे जर आले असतील तर आपण देखील आपला देखील आदर सत्कार केला जाणार. आर्थिक सहकार्य त्यांच्याकडे देखील आले या स्पर्धेसाठी. बेंडू खरपडे. चल आपण त्यानंतर आता एक मेगा सत्कार करणार आहोत. सर्व खेळाडूंनी रेडी राहायचं आहे. आपण आता एक मेगा सत्कार करतोय उमेश दादांचा. आपण पाहतोय देवेश ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष या स्पर्धेचा आपण पाहतोय जो खर्च आहे त्यांच्या माध्यमातून केला गेला. आपण पाहतोय मंडपचा असेल किंवा डिव्हाइन लाईव्ह जे आपण पाहतोय 4 दिवस, त्याचा पूर्ण खर्च उमेश दादा मुकादम यांच्याकडून उचलण्यात आलाय. देवेश ग्रुप आपण पाहतोय, तसेच देवेश इंटरप्राइजेस च्या माध्यमातून हा खर्च उचलला गेला आणि एक मेगा सत्कार आपण पाहतोय उमेश दादांचा इथे करणार आहोत. इथे आता आपण एक मेगा सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व सन्माननीय देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेश मुकादम साहेबांचा एक मेगा सत्कार इथे केला जाणार आहे. आपण पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या टीमकडून आपण पाहतोय एक
शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. अगोदर मायेची उब देणारी शॉल, हा एक मेगा सत्कार इथे केला जातोय. मायेची उब देणारी शॉल आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. कारण भरपूर मेहनत, भरपूर सहकार्य या स्पर्धेकरता उमेश दादांनी केलेला आहे आणि हा त्यांचा एक मेगा सत्कार इथे केला जातोय. एकदा आम्ही उमेश दादांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलत. आणि आता आपण उमेश दादांकडून 2 शब्द या खेळाडूंसाठी मनोगत मधून ऐकणार आहोत. इथे जमलेल्या सर्व माझे मित्र, सर्व क्रिकेट प्रेमी आणि सर्व मंचावर बसलेले सर्वांचे हार्दिक आभार. आज नाईकपाडा बी या संघाने इथे जो चषक ठेवला त्या चषकामधले सर्व आमचे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि इतर आमचे सर्व देवेश ग्रुपच्या सर्व क्रिकेट प्रेमींनी आणि सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यांची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण पार पाडली. आणि अशी स्पर्धा पुढच्या वर्षी त्यांना पुन्हा करण्यात येईल ही आमची एक पूर्ण इच्छा आहे. आणि असंच तुम्ही क्रिकेट खेळत राहा आणि पुढे राहत राहा. या क्रिकेटमध्ये कुठलाच राजकारण करत नका राहू. राजकारण करणार तर पूर्ण मागे राहाल. काही कसे राजकारण करतात, फक्त आले दिवस का राजकारण करायचं आणि पळायचा, त्याच्या मागे राहू नका आणि तुमचं क्रिकेट पूर्ण करा आणि असंच पुढे जात राहा. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. आणखीन काही आदर सत्कार आले ते आपण पूर्ण करतोय. चला अजित घरात या, ज्यांनी पंचांची भूमिका 4 दिवस पार पाडली. या स्पर्धेकरता त्यांचा आदर सत्कार केला जाणार आहे. तसेच संतोष वली आपण देखील यायचं आहे. चला अजित घरात या. अजित घरात यांचा आदर सत्कार ते केला जाणार आहे, ज्यांनी पंचांची भूमिका 4 दिवस. त्यानंतर आपण आदर सत्कार आपण करणार आहोत जयश्री डुगले यांचा, मॅन फ्रॉम काजूपाडा, व्हॉइस ऑफ काजूपाडा. काजूपाड्यावरून त्यांनी परत प्रवास केला 4 दिवस आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे आपण करणार आहोत. त्यानंतर आपले डीजे वादक सतीश धिंडा यांचा देखील आदर सत्कार केला जाणार आहे. त्यांनी 4 दिवस चांगला साऊंड सिस्टम आपल्यापर्यंत पोहोचवला. मिस्टर सतीश धिंडा यांचा आदर सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर डिबेट टीम ज्यांनी चांगलं लाईव्ह कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. चला या लवकर डिबेट टीम. त्याचनंतर आपण पुढील सन्मान करूया, म्हणजेच आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे, व्हॉइस ऑफ ब्राह्मणगाव, त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील कॉल केला आणि या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलं.
समालोचन करण्यासाठी आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान आमचे साथी समालोचक प्रदीपजी लोखंडे यांचा देखील केला जातोय. सीट वाईज आपण वाचतोय ओळखले जात आहेत आणि एक चांगला क्वालिटी आवाज त्यांचा देखील आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आणि प्रदीपजी लोखंडे यांचा देखील हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान केला जातोय. बंडूजी खरपडे मरेशजी खरपडे आपण देखील या मंचावर आपला देखील आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. मर्या का बोलला ना तर वयाचा 15 वर्षाचा होतो मी. त्यांना इतकी आवड आहे ना, कुठे पण मॅच असू दे त्यांच्या, कुठल्या पाये बामणपाडा का ते पूर्ण हजेरी असतात त्यांची कधी पण. माझा 15 वर्ष वयाचा तिथपासून बघतो त्यांना. बघा क्रिकेट प्रेमी आहेत मराठी खरपडे, विकेश खरपडे यांचे पिताश्री आहेत. बघा कुठेही स्पर्धा असतो मात्र ती त्यांची हजेरी ही पहिली असते आणि त्यांचा देखील हा आदर सत्कार इथे केला जातोय. जर चुकून कोणाचा आता आदर सत्कार जर राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि जो पुढचा कार्यक्रम आहे बक्षीस वितरणाचा तो आता आपण पार पाडणार आहोत. अगोदर आपण जातोय ज्याने हॅट्रिक घेतली होती मयूर बाबर. आपण या विकेट हॅट्रिक ज्याने घेतली होती दिलीप जी भोईर, उमेशदादा मुकादम, आपण पाहतोय प्रणयजी मुकादम यांच्याकडून देखील 1000 रुपये हे दिले गेलेत मयूर बाबर याला आणि आता पाहतोय हे 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाते. उमेशदादा मुकादम आणि दिलीपजी भोईर टोटल 3000 रुपयाचा कॅश प्राईज इथे दिलं जात आहे. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर वैभव धूम. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण पाहतोय ही ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत हर्षदजी देवलीकर यांच्या शुभ हस्ते. हर्षदजी देवलीकर यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे स्पर्धेकरता आणि त्यांच्याकडूनच आपण ही ट्रॉफी वैभव याला वितरित करणार आहोत. चला एक कोल्ड्रिंक्स देखील आहे नागेशजी बांद्रे यांच्याकडून तो थम्सअप आजच्या दिवसामध्ये स्पॉन्सर केला गेला आहे आणि तो थम्सअप देखील दिला जातोय. चला त्यानंतर आपण वैयक्तिक बक्षिसाकडे वळणार आहोत. तर आता पहिली ट्रॉफी जाणार आहे बेस्ट फिल्डरची आणि बेस्ट फिल्डर कोण असेल जयेश तर तुम्हाला त्याचं नाव सांगेल मात्र तुम्ही सांगायचं आहे कोण असेल बेस्ट फिल्डर. चला आता गेस करा टीम्स. आपण का टीम बघा नॉमिनीज देखील आम्ही सांगणार आहोत. बघा 4 ट्रॉफीज आहेत. 4 ट्रॉफीसाठी 2-2 नॉमिनीज आहेत जयेश. बघा आता पवन टोकरे आणि जितेंद्र कोते हे 2 नॉमिनीज आहेत. बघा जितेंद्र कोते याने खूप चांगली फिल्डिंग केली आहे. पवन टोकरे याने देखील खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. चला आता नावं सांगा कोण असेल. बघा 2च आहेत. चला ब्राह्मणगाव आपल्याकडून नाव देऊया. चला जयेश नाव सांगेल कोण आहे जयेश बेस्ट फिल्डर आणि ही बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपल्याला आपण पाहतोय जे आपले यंगस्टर आहेत जरीमरी स्पोर्ट्स लॉटे रुपेश पवारकडनं या ट्रॉफी झालेल्या आहेत आपल्याला. डेफिनेटली आपण बघू शकतोय ज्या ट्रॉफी स्पॉन्सर्स केल्या आहेत आणि इथे आपण बघू शकतोय त्या खेळाडूचं नाव आहे अफलातून फिल्डिंग एफर्ट्स. फिल्डिंग राहिली त्याची A1 नाव आहे पवन टोकरे बेस्ट फिल्डर. एफर्टलेस कामगिरी एफर्टलेस आपण पाहिलं तर मग एफर्ट्स त्याने दिला आपल्या संघासाठी. बेस्ट फिल्डर चा किताब आहे
आणि जो पटकावला गेलाय तर सहजच नाहीये आणि इम्प्रेस केलं, इम्प्रेसिंग फिल्डिंग आणि उमेश दादाने देखील इम्प्रेस केलं होतं. एफर्ट्स मात्र आपण बघितलं ज्याप्रमाणे दिलं होतं, कॅचिंग पोझिशन, बाउंड्रीज अडवणं, सगळ्या काही गोष्टी आपण पाहतोय. बघा रुपेश पवार यांच्याकडून हे ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर झाल्यात आणि त्याच्याकडनं ही ट्रॉफी त्याला वितरित केली जाते. पवन थांबायचं आहे, तुम्ही कुठे पळू नका. तुमचं सर्व प्रथम अभिनंदन. भरपूर चांगलं एफर्ट्स दिलं, चांगला खेळ तुमच्या संघाने दर्शवला गेला. बेस्ट फिल्डरचा तुला हा किताब मिळाला आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. कितव्यांदा मिळते तुला असा पुरस्कार? पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा मिळतोय. आज तुझ्या संघाचा जो क्रिकेट राहिला त्यानंतर तुझं एफर्ट्स काय म्हणशील तुझ्या संघाच्या बद्दल? संघाचं सांगायला गेलं तेवढं तर कमीच आहे, पण 100% एफर्ट द्यायचे होते, बस तेवढंच. बघा तुम्ही इतके जम्प्स लगावता, ज्याप्रमाणे त्या बाउंड्रीच्या पलीकडे एक डाई जशी पाण्यामध्ये सूर मारतात ना तशी भीती वाटली नव्हती, कारण की पाणी आणि माती जमीन त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. परंतु काय कशा प्रकारे जे एफर्ट्स टाकलं होतं तिथे? ग्राउंडवर वरती उतरलो का हे समुद्रच वाटते. क्या बात आहे. क्रिकेट म्हणजेच आपण बघितलं तर मग हे समुद्र आणि या समुद्रामध्ये एकदा काही झेप घेतली तर माघार नाही घ्यायची. असं ज्याप्रमाणे आपण बघितलं तर काय आपण पाहू शकतो एफर्ट्स ते पाहायला मिळालं आणि व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि वैभव सांगतात की भरपूर चांगलं नक्कीच आपण पाहिलं तर मग त्यांची कामगिरी राहिली. चला आता बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपण देणार आहोत. बघा दोनच बॉलर आहेत, सेम विकेट आहे जयेश, 9 विकेट्स. मात्र जो त्यांचा जो रन रेट आहे, जो ॲव्हरेज, त्याच्यानुसार आपण आता एक ट्रॉफी त्या बॉलरला देणार आहोत. बघा ऑप्शन देखील आम्ही सांगतोय. अंकलेश चौधरी याचे 9 विकेट्स आहेत, ध्रुव बीज याचे देखील 9 विकेट्स आहेत. मात्र ॲव्हरेज जो आहे एका बॉलरचा खूप चांगला आहे, इकॉनॉमी खूप चांगली आहे. कोण असेल? चला 9 विकेट्स आहेत, अंकलेश आणि ध्रुव. चला नाव येऊ द्या. अरे नाव येऊ द्या, आवाज येऊ द्या. ओमसागर बामणगाव टीम तर नुसते असते काय बोलतच नाहीये सध्या तरी आपण बघू शकताय. मग आपण थोडंसं कोड्यामध्ये सांगूया. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्याने आपण बघितलं खेळ तर केला चांगला, परंतु खेळामध्ये दाखवलं त्याने चांगला आपला रौद्ररूप. कोण? यास इट्स अ ध्रुव ठरतोय बेस्ट बॉलर, 9 विकेट. अगदी आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे बॅटिंग देखील छान केली होती, परंतु बॉलिंग अफलातून कामगिरी. आणि ही ट्रॉफी आपण पाहतोय शंकर पवार याच्या शुभ हस्ते आपण देतोय. रुपेश पवार यांच्याकडून आलेली ही ट्रॉफीज आपण पाहतोय. शंकर पवार यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाते. ध्रुव आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी झाली, बॉलिंगमध्ये देखील चांगली कामगिरी झाली, एफर्ट्स खूप चांगले लागले. काय म्हणशील? काय नाही, फिल्डिंगमध्ये थोडा आम्ही कमी पडलो. वाटलं होतं की बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळेल तुला? नाही. ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स राहिला आहे, श्रेय कोणाला देशील? कोणी सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे तुझं क्रिकेट चांगलं इथे मैदानावरती पाहायला मिळालं? काय नाही, सपोर्ट तर सगळेच करतात, पण माझे मामा जाम सपोर्ट करतात मला. मामाचं नाव काय? देवानंद वलवी, विकास ओली, मुकेश ओली. चला अभिनंदन असेल होता ध्रुव बीज की त्याच्या मामाने खूप मेहनत घेतली. आणि ध्रुव बीज आपण पाहतोय ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये सलग 3 मॅचमध्ये तो सामनावीर ठरला आणि आज आपण पाहतोय बेस्ट बॉलरची ट्रॉफी ही त्याच्या नावावरती जाते. यानंतर आपण ट्रॉफी देणार आहोत बेस्ट बॅटरची ट्रॉफी. कोण असेल? बघा याच्यामध्ये देखील 2 ऑप्शन आहेत. बघा जास्त आहे, फक्त 2 ज्यांनी 100+ धावा बनवल्यात. एकाच्या आहेत 116, एकाच्या आहेत 112 आणि नावं आहेत वैभव धूम आणि उत्तम दिंडा. कोण असेल? एकाच्या 116, एकाच्या 112. चला ब्राह्मणगाव टीम आता नाव येऊ द्या. उत्तम दिंडाचं नाव आलंय तिकडनं. परंतु प्रदीप मला वाटतं की एकाने मॅच जास्त खेळत, एकाने कमी देखील खेळलेत, असं देखील काय आहे? नाही सेम मला तर वाटतं. सेम आहे का? ठीक आहे, सेम आहे. म्हणजे आता मग थोडंसं त्यांना देखील कन्फ्युजन आहे. सेम आहे. आता चांगलं, आता कोण आहेत? उत्तम की मग वैभव? बघा एकाच्या 112, एकाच्या 116. कोण असेल?
चल आपण जयेशकडे जाणून घेऊया. जयेश कोड्यामध्ये सांगतोय त्या बॅटरचं नाव. सध्या तरी आपण बघितलं तर मग ही स्पर्धा छान राहिली आहे. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळला गेला. बॅटिंग असो बॉलिंग असो खेळ नक्कीच केलाय कमाल. परंतु म्हणू शकतो तेच की ज्याने फलंदाजीमध्ये आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये घातली धूम आणि तो म्हणजेच खेळाडू वैभव धूम बॅटिंग मध्ये अक्षरशः चमकलाय. बघा 116 धावा त्याने बनवल्यात. उत्तम दिरण्याच्या 112 धावा म्हणजे 4 धावा आहे ते कमी पडल्यात. आणि बघा 4 धावाने ते बाजी मारलेली आहे वैभव धूम याने. 116 धावा त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. आणि ही ट्रॉफी देण्याकरता आपण पाहतो महेश पवार यांना आपण इथे बोलवतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी त्याला वितरित करतोय. खूप खूप धन्यवाद डीजे वैभव धूम. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त परफॉर्मन्स. ज्याप्रमाणे अफलातून फलंदाजी काय म्हणशील भरपूर पारितोषिकं पटकावलेत करिअरमध्ये, परंतु आजचं काय स्पेशल? सर सकाळी येताना ना विचार तर नाही केलेला का बॅटिंग होईल आज, कारण की PTDPL खेळून आलो. एवढा थकलेलो होतो ना काल. मी तिकडनं 6 वाजता आलो, प्रॅक्टिसला गेलो आणि 9 वाजता झोपलो ना, डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता उठलेलो. एवढा थकलेलो. नक्कीच आपण बघितलं ज्याप्रमाणे योगदान दिलं. बेस्ट बॅटरचा किताब मिळाला. बघा एक मॅच अशी होती बघा, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलमध्ये कॅच उडला होता आणि तुम्ही तर नक्कीच आशाच सोडली होती. काय क्षण होता तो तुमच्या मनामध्ये? सांगायला गेलं तर त्याच बॉलला मी मॅच फिनिश करायला पाहिजे होती. मी एवढा थकलेलो की माझी बॅट पण नव्हती येत, पण दिनेश दादानी सांगितलं तू बॅटला लाव, आपण 2 रन धावून काढू. आजचा स्पेशल विजय कोणाला डेडिकेट करणार? ट्रॉफी कोणाला डेडिकेट करणार तू? माझ्या बहिणीला. क्या बात आहे. बहिणीचा आशीर्वाद बहिणीची साथ अपेक्षा नक्कीच राहू अशाच प्रकारे आणि असंच चांगल्या प्रकारे प्रगती करत राहा क्रिकेटच्या पटलावर आणि भरपूर गुण गौरव मात्र करत राहा. हे होते बेस्ट बॅट्समन. जाऊया आता पुढील जे पारितोषिक आहे ते नक्कीच प्रदीपजी आपल्यापर्यंत सर घेऊन आपण सिरीजची ट्रॉफी आहे ती आपण नंतर देणार आहोत. त्या अगोदर आपण 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे स्वराज्य स्पोर्ट्स पिंपरीपाडा हा संघ. चला स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम या नक्कीच तुमच्या संघाने भरपूर छान खेळ केला. बघा आपण पाहतोय जयेश या ज्या ट्रॉफी झाल्या आहेत ना आपल्याला, यज्ञेश मुकादम, नितीन मस्तान, प्रसाद खारकंडी, तन्मय भुरे, उत्कर्ष मुकादम आणि संदेश मुकादम यांच्याकडे आपल्याला या 4 ट्रॉफी झालेल्या आहेत. आणि जरूर आपण पाहू शकतो की अशा प्रकारे जे सपोर्टर्स असतात ना तर मग भरपूर आनंद होता, कारण की एक एक सपोर्टर्स आपण पाहू शकतो. तर मग काही आपण बघितलं टुर्नामेंटला आपण बघितलं तर मिळत नाही आहे, परंतु अशी जी एकता अशी आपण बघितलं तर जी मैत्री आणि आपण बघितलं तर तिथे देवेश ग्रुप देखील असतो. आणि नक्कीच आपण पाहू शकतो तर देवेश ग्रुप जिथे असेल ना तर मग कमी कशाच पडणार नाही आहे. आणि आपण बघतोय तर मग 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला टीम पाहायला मिळतोय तर म्हणजे स्वराज्य स्पोर्ट्सचा पिंपरीपाडा. आपण बघितलं तर कित्येक दिवसांची आपण बघितलं प्रतीक्षा होती, कित्येक दिवसांचा आपण बघितलं तर मग हा आपण बघितलं तर पराभवाचा जो काळ होता आणि तो पराभवाचा काळ अखेरच मात्र आपण बघितलं तर संपला. तर ही ट्रॉफी देण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय भानुदाशी मुकादम आणि दयानंदजी देवळीकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करायची आहे. नंबर 4 क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेत राहिला आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जय बजरंग पालनपाडा संघाला अटीतटीच्या मॅचमध्ये शेवटच्या मॅचमध्ये आपण शेवटच्या बॉलवर नक्की का आपण बघितलं मागे टाकत सर ओढ मात्र सुपर 4 मध्ये आला होता. आणि इकडून आपण पाहू शकतोय तर 4थ्या क्रमांकावर मात्र तो टीम राहिला, तो संघ म्हणजेच आपण पाहिलं तर स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा. बघा ही ट्रॉफी आपल्याला यज्ञेश मुकादम, नितीन मस्तान, प्रसाद कारखंडी, तन्मय भुरे, उत्कर्ष मुकादम, संदेश मुकादम याच्याकडून आलेली आहे. आणि आपण पाहतोय उमेशजी तांगडी खार्डी यांच्याकडून प्रफुल्ल तांगडी यांच्याकडून आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं कॅश प्राईज हे आलेलं आहे. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस फटकावले मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने. आणि ही ट्रॉफी देण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय सदानंदजी मुकादम आणि दिलीपजी भोईर
साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करायची आहे. तिसऱ्या क्रमांकाचा संघ राहिलाय. कर्णधारांनी नक्कीच सांगितलं होतं की या सीझनमध्ये आम्हाला नक्कीच नशिबाची साथ मिळत नव्हती. अखेरीस मात्र आपण बघितलं तर या सीझनमध्ये आपण बघितलं अखेरच्या क्षणाला आणि चला पेंढरीपाडा टीम आपण जायचं नाही, इथेच थांबायचं आहे. पेंढरीपाडा टीम आपण इकडे बसायचं आहे, जायचं नाही. चला सर्वांना बक्षीस दिल्यानंतर आपण जायचं आहे. चला फोटो सेशन नंतर करा. सर्वांना ट्रॉफीज दिल्यानंतर आपण तिकडे जायचं आहे. आपण पाहतो ही ट्रॉफी आपल्याला यज्ञेश मुकादम, नितीन मस्तान, प्रसाद खारखंडी, तन्मय भुरे, उत्कर्ष मुकादम, संदेश मुकादम यांच्याकडून आलेले आहे. त्यानंतर कॅश प्राइज आपल्याला प्रणयजी मुकादम यांच्याकडून हे तिसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला स्पॉन्सर झालं आहे 8,000 रुपये. त्यानंतर आपण जातोय दुसरा क्रमांक इथे फटकावलेला आहे, तो म्हणजे ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने. आणि ही ट्रॉफी देण्याकरता मी विनंती करतोय हर्षदजी देवळीकर, त्यानंतर अरुणजी रायकर आणि बालारामची शिकारी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण इथे वितरित करायची आहे. त्यानंतर चला ओमसागर टीम या. त्यानंतर बारक्यादादा भोरे यांच्याकडनं दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचा संघ राहिला गेलाय ओमसागर ब्राह्मणगाव संघ. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितला तर मग भरपूर चांगलं क्रिकेट खेळला हा संघ. समोरासमोर लढाई झाली होती ब्राह्मणगाव विरुद्ध ब्राह्मणगाव, जशी कालच्या दिवसामध्ये नागले वर्सेस नागले झाली होती आणि त्या दिवशी देखील ब्राह्मणगाव वर्सेस ब्राह्मणगाव अशी लढाई झाली होती. पाहुण्यांचा खूप आभार. त्यानंतर खेळाडूंचं अभिनंदन. हरेशजी देवलीकर आणि दीपकजी भोरे आपण यायचं आहे. हरेशजी देवलीकर आणि दीपकजी भोरे मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय एक होम थिएटर आहे आणि एक ट्रॉफी. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? चला कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? कोण असेल? चला आता आमच्याकडे ऑप्शन नाही आहेत. टॅडाव. आता ऑप्शन नाही आहेत. कोण असेल बघा. आता 3 संघांमधून आम्ही निवडणार आहोत. संघाची नावं आपण वाटतं चौथा संघ देखील घ्यावा लागेल, कारण टॉप 4 मध्ये ते 4 खेळाडू पाहायला मिळत आहेत. बघा ध्रुव आहे, अंकलेश आहे, उत्तम आहे आणि वैभव आहे. खेळाडू पण बघितला तर त्याचं नाव आहे टॅडाव. चला आता जाऊ दे. आणि तो खेळाडू आहे गिरीश काकांना सुने का? प्रदीप नक्कीच आपण पाहू शकतोय. बॅटिंग असो बॉलिंग असो या स्पर्धेमध्ये राहिलाय तो नंबर 1 चा खिलाडी. तो खेळाडू आहे मिस्टर अंकलेश चौधरी, मालिकावीर या स्पर्धेचा. पाहतोय आपण 375 पॉइंट्स पाहतोय आपण. बघा 9 विकेट्स त्याने घेतल्यात, त्याच्यामध्ये 1 विकेट हॅट्रिक देखील घेतली होती आणि बॅटिंग करत असताना 95 धावा त्याने बनवल्यात आणि तो ठरला या स्पर्धेचा मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. बघा मॅन ऑफ द सिरीज साठी हरेशजी देवलीकर यांच्याकडून आलेली ट्रॉफी. त्यानंतर दीपकजी भोरे यांच्याकडून आलेला हा होम थिएटर आपण पाहतोय आणि मालिकावीर ठरतो या स्पर्धेचा मिस्टर अंकलेश चौधरी. खूप खूप धन्यवाद डीजे. थोडा पुढे या. ट्रॉफी नक्कीच आहे होम थिएटर. कॉंग्रॅच्युलेशन अंकलेश. बघा नक्कीच थोडासा म्हणजे कसं माहिती आहे का, अंगात आली आहे देव असं झालंय. घाबरायचं नाही आहे, कारण की प्रश्न जास्त काय विचारणार. बघ अंकलेश भरपूर चांगले क्रिकेट खेळ. आज सिरीज मिळते, कसं वाटते तुला? जाम बरं वाटतंय.
भरपूर मी बघितलंय तुला. एका बाजूने स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ एका बाजूने, तुमच्या टीममध्ये 11 खेळाडू असतात, परंतु अंकिलेश एकटा असतो, जी तोड मेहनत करतो. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असतो. कुठून एवढी ऊर्जा आणतोस? कशा प्रकारे इतकं आपण पहिला मेहनत करतोस? काय नाही, संघासाठी. आणि की संघासाठी आपण बघितलं तर जी मेहनत आहे आणि जो खेळ आहे, परंतु ज्याप्रमाणे आज जो आपण पाहू शकतो इतका प्राऊड फी होत आहे. तुमच्या संघाने पारितोषिक मिळवले. किती वर्षानंतर हे पारितोषिक मिळवण्यामध्ये यश मिळालं तुम्हाला? 3-4 वर्षानंतर. 3-4 वर्षानंतर पारितोषिक मिळवल्यानंतर मग आज घरी गेल्यानंतर कसा माहोल असेल? मग मी तर नक्कीच पाहिलंय, रील्स असतील, व्हिडिओज असतील, म्हणजे ज्याप्रमाणे बँडबाजा बारात, त्यात नंतर म्हटलं जातं ना की गुळालाची उधळण, एन्जॉयमेंट, सगळा परिवार जो आपण पाहू शकतो इन्व्हॉल्व होतो. आणि मग तो मोमेंटम कसा असतो जेव्हा तुम्ही विजयाची एक ट्रॉफी कोणतीही असो की जेव्हा घेऊन जाते, तो मोमेंटम कसा असतो फील करण्याचा? एकदम म्हणजे राडाच होणार आहे आज. त्यानंतर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? कसा अनुभव मिळाला या स्पर्धेत? जाम भारी. बघा, माझ्याकडे देखील एक प्रश्न आहे. पण तो ज्यावेळेस अंकलेश हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असतो जयेश, तो चांगली बॅटिंग करतो, मात्र थोड्या वेळानंतर तो नॉन स्ट्राईक एंडवरती येताना दिसतो आपल्याला. रणनीती काय असते ज्यावेळेस तू बॅटिंग करत असतो मैदानाच्या आतमध्ये, तुझ्या बॅटमधून धावा येत आहेत, मात्र त्यानंतर थोडासा ब्रेक घेतो, नॉन स्ट्राईक एंडवरती येऊन थांबतोस? काय रणनीती काय असते त्याच्या मागे? काय नाही, पोरा सांगायची थोडा सावकाश खेळ होईल तुझ्यानी. बस. बघा, आणि ज्या प्रकारे पाहतो सेमीफायनलमध्ये चुका काय झाल्या की तुमचा संघ तिथे पराभूत झाला? झालाय म्हणजे बॉलिंगमध्ये ना त्या थोडे कमी पडलो. आणि ज्या प्रकारे शेवटच्या बॉलवरती 4 धाब्यांची आवश्यकता होती, वाटलं होतं की संदेश चौकार ठोकेल आणि आपला संघ क्वालिफाय होईल? नाही, संदेशनी मला सांगलेला टेन्शन घेऊ नको, मी मारीन. चला जयेश, त्या बात आहे, नक्कीच असा कॉन्फिडन्स असायला हवा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण पाहू शकतो तर मग हे होते मालिकावीराचे नक्कीच मानकरी मिस्टर अंकलेश चौधरी, बनल्यात खिलाडी नंबर 1. एक अनेकदेवी चषक आपण बघितलं तरी स्पर्धा आपण पाहू शकतो जी आत्तापर्यंत आपण छान राहिली आहे. आणि जवळ आपण बघितलं तर 3 सांघिक पारितोषिकं गेले आहेत, परंतु आता आपण बघितलं तर एक जे पारितोषिक आहे ते नक्कीच नंबर 1 क्रमांकाचं पारितोषिक, आणि ते पटकावण्यामध्ये नक्की यशस्वी झालेला संघ. म्हणून तर म्हटलं जातंय ना, जमली होती नक्कीच सगळी प्रजा आणि जमला होता नक्कीच आपण बघितला तर हा क्रिकेट पाहण्यासाठी हा सैलाब. आणि नक्कीच म्हटलं जातंय ना की ज्याच्या नावाचा झाला होता गाजाबाजा, तो संघ बनलाय केतकी बॉईज खंडीपाडा, म्हणजेच महाराजा. आपण पाहतोय कानाई स्पोर्ट्स नायकवाड आयोजित ही स्पर्धा. देवेश ग्रुप पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उमेश दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करायची आहे. चला, सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण देखील या. चला, दिलीपजी भोईर, बरोदरची मुकादम, दाड्यांची देवळीकर, अरुणजी रायकर, बालरामजी शिकारी, सुधानंदची मुकादम, हर्षदजी देवळीकर. Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bones a champion. Champion, 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 champion. Everybody knows Champion. Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody knows Champion. Chris Gayle is a champion. खंडीपाडा चॅम्पियन बनली या स्पर्धेची. पाहतोय आपण या सीझन मधले आणखीन एक फायनल त्याने नावावर केली आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये दर्जेदार छान खेळ केलाय. आणि पण बघू शकताय. We love soca and dancehall. We love cricket and football. थँक्यू डीजे. बघा 21 ते 25 नक्कीच जो कालखंड एप्रिल मात्र तो आपण पाहू शकतोय महिना असेल. आणि भव्य दिव्य आपण पाहिले तर याच मैदानामध्ये आपण पाहिलं देवेश ग्रुप प्राऊड बाय पाहणार आहोत आपण. रजनी क्रिकेटचा महासंग्राम जो आपल्याला लवकरात लवकर या मैदानामध्ये भेटीला येणार आहेत. आणि आयोजक करते असणार आहेत देवेश ग्रुप, उमेश दादा मुकादम अँड संपूर्ण टीम. बघा, तर सर्व विजय संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय, अभिनंदन करतोय. पाहुण्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय की आपण मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलं आणि एक सफल स्पर्धा इथे पार पाडली गेली. तर आम्ही देवेश ग्रुपचे खूप खूप आभार व्यक्त करतोय की आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. आजची स्पर्धा इथे सुखरूप पार पाडली गेली आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली. चला बघा, जे वायफाय वाले ते आलेले आहेत बघा, लेट आलेत मात्र थेट आलेत, त्यांचा आदर सत्कार इथे केला जाणार आहे. आम्ही बघा आता निरोप समारंभ घेणार होतो, मात्र त्यांची आता
इथे एंट्री झालेली आहे आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जाईल. बघा, वायफाय जर त्यांनी जर आपल्याला उपलब्ध जर करू दिला नसता तर ही स्पर्धा इथे सफल पार पाडली नसती. आणि ते आता आलेले आहेत आणि त्यांचा हा सत्कार इथे आपण करतोय. आणि त्यांच्यासाठी आणखीन एक सूचना आहे की 21 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान इथे एक बिग शो, एक मोठी मॅच होणार आहे. आपण पाहतो या देवेश ग्रुप पुरस्कृत ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. 21 एप्रिल ते 25 एप्रिल नाईट ती स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला वायफायची सुविधाही करायची आहे. तर ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं जाहीर करतोय. पुन्हा एकदा देवेश ग्रुपचे आणि पाहुण्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आजचं जे टुर्नामेंटचं आयोजन नाईकपाडा संघाने जे केलं होतं तर आणि त्याला सर्वांना होते म्हणजे सगळ्या बाबतीत जे उमेशदादांनी त्यांना जे सहकार्य केलं ते फार मोलाचं सहकार्य केलं. आणि हा ग्राउंड जो उपलब्ध करून दिला आहे, अप्रतिम असं ग्राउंड आहे. याच्यावर खरोखर आज आपल्याला या पंचक्रोशीतले खंडीपाडा, कामण, पेंढरीपाडा, ब्राह्मणपाडा आपल्या सगळे खेळाडू अगदी जीव तोडून मेहनतीने खेळ दाखवतात आणि त्यांचा खेळ पण अप्रतिम, म्हणजे कुणाचे भांडण नाही, काय नाही, एक ते शिस्तप्रिय असं जो खेळ त्यांनी दाखवला तो खरोखर एक बघण्यासारखा खेळ झाला. आणि ही जी टुर्नामेंट व्यवस्थितरित्या पार पाडली आणि खरोखर बोलतात ना की नाद असला तर सगळं होतंय, तसंही उमेश दादांना नाद आहे, नाद असेल तर सगळं होतंय. खरोखर क्रिकेट प्रेमी आणि त्यांनी जो ग्राउंड प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्वस्व आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप नक्कीच सगळ्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय, सतत आभार व्यक्त करतोय. त्यांनी या स्पर्धेला नक्कीच चांगलं योगदान दिलं आणि त्याचबद्दल आपण बघू शकतोय की त्यांच्या सहकारणामुळे आपण बघू शकतोय की ही स्पर्धा आपण बघितलं तर एक ब्युटिफुल, सक्सेसफुल अँड इव्हेंटफुल ॲज अ ग्रेटफुल जी पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. श्री काळाई देवी चषक 2026 आपण बघितलं तर नक्कीच हा प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा कंप्लीट झाला, स्पर्धा पूर्ण झाली असं आम्ही देखील जाहीर करतोय. आमचे आयोजक करते, आमचे प्रायोजक करते, त्यानंतर आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम, आमचे अंपायर्स आणि आम्ही सगळे या स्पर्धेतून घेतोय रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. नक्कीच आपण बघितलं तर मग येणारी स्पर्धा माजी सरपंच दयानंद नारायण देवळीकर यांच्या माध्यमातून, माजी सरपंच यांच्या माध्यमातून येणाऱ्या स्पर्धेसाठी आपण बघितले तर 50,000 रुपयाचा मात्र आपण बघितलं तर देणगी जाहीर झाले. क्या बात आहे. आपण पाहू शकतोय या प्रकारचं दिलदार व्यक्तिमत्व असायला हवं आणि नक्कीच त्याने आत्ताच जाहीर केलंय. आणि ब्राह्मणगाव पेंढरीपाडा या विभागातील एका संघाला आपण बघितलं तर त्या नाईट रजनी स्पर्धेमध्ये एका संघाला आपण बघितलं तर फ्री मध्ये प्रवेश असेल असं नक्कीच कर्तृत्व आणि नेतृत्व ब्राह्मणपाडा संघ आपण देखील या. ब्राह्मणपाडा संघ नक्कीच या. नक्कीच उमेश दादा मुकादम यांच्या माध्यमातून ओमसागर बामणगाव संघाला आणखीन एक गुड न्यूज झाले. रोख रक्कम 5,000 रुपयाची मात्र आपण बघितलं तर ही पारितोषिक दिलं जात आहे. 5,000 रुपयाचं आपण बघितलं पारितोषिक हे दिलं जात आहे ओमसागर बामणगाव संघाला. उमेश दादा मुकादम यांच्या माध्यमातून आपण बघू शकताय आणि आपण बघू शकतोय तर मग ही स्पर्धा आपण बघितलं तर छानरित्या मात्र पूर्ण झाली आहे असं आम्ही देखील जाहीर करतोय. आणि नक्कीच आपण बघितलं तर मग या स्पर्धेतून घेतोय रजा. पुन्हा एकदा थँक्यू. धन्यवाद तुमचं दोघांचं भारी आवाज. नेक्स्ट टाइम असं पुढे ओपनच्या आल्या सोडायच्या नाही.